अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 35. कच देवयानी आख्यान. सीमंतिनींची कथा. हा अध्याय पठण केल्यास आपणास कठीण कार्यात यश मिळेल व पतीवरील गंडातर टळेल. अध्याय 35. कच देवयानी आख्यान. सीमंतिनीची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक. त्यानंतर दत्तविप्रांच्या पत्नींनी श्री गुरु नृसिंह सरस्वतींना आम्हाला मंत्रोपदेश देऊन कृतकृत्य करा अशी प्रार्थना केली. तेव्हा ते म्हणाले, साध्वी, स्त्रियांसाठी पतीची सेवा हेच कर्तव्य, हीच भक्ती व हाच जीवनमंत्र. त्यांना मंत्रोपदेश केल्याने विघ्न उभे राहते. त्या संदर्भातील एक कथा सांगतो. दैत्यगुरु शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र अवगत असल्याने देवदैत्यांच्या युद्धात दैत्यावर विजय मिळवणे देवांना अशक्य झाले होते. त्यामुळे दैत्य फारच उत्पन्न झाले होते. म्हणून नंदींनी ध्यानमग्न शुक्राचार्यांना कैलासावर नेले. शिवजींनी त्यांना क्षणार्धात गिळून टाकले. त्यानंतरचे कित्येक दिवस ते त्यांच्या पोटातच होते. कालांतराने ते शिवजींच्या मूत्रमार्गाने बाहेर पडले. त्यामुळे त्यांना भार्गव असे नाव पडले. मुक्ता होताच ते संजीवनी मूत्राने दैत्यांना पुन्हा जिवंत करू लागले. त्यानंतर देवद्रांनी बृहस्पतींचे पुत्र कच या ब्राह्मण कुमाराच्या रूपात संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी शुक्राचार्याकडे पाठवले. त्यांनी दैत्यगुरूंना विद्याभ्यास शिकवण्याची विनंती केली. तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून शुक्राचार्यांच्या कन्या देवयानी यांच्यावर आसक्त झाल्या. त्यांच्या आग्रहाने शुक्राचार्यांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. काही दिवसांनी दैत्यांना त्यांचे कपट कळले. त्यांनी त्यांना 2दा ठार मारले. पण देवयानाच्या हट्टापायी शुक्राचार्यांनी त्यांना जिवंत केले. त्यानंतर कचांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दैत्यांनी त्यांना ठार मारून जायला आणि त्यांची राख मध्यातून शुक्राचार्यांनाच पाजली. तेव्हा देवयानी कचांना जिवंत करा, अन्यथा मी प्राणत्याग करीन असे निर्वाणीचे सांगितले. तेव्हा त्यांना जिवंत केले तर माझा मृत्यू निश्चय आहे असे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी नाईलाजाने देवयानींना संजीवनी मंत्र शिकवला. शुक्राचार्यांच्या पोटात असलेल्या कंसांनी तो तात्काळ आत्मसात केला. देवयानीही कंसांना जिवंत केले. ते शुक्राचार्यांचे पोट फाडून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी मृत झालेल्या आपल्या पिताजींना जिवंत केले. मग दैत्यांचा त्रास नको म्हणून कच जाण्यास निघाले. देवयानी त्यांच्यापाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्यांनी त्यांना नाकारले. त्यामुळे संतापलेल्या देवयानी त्यांना हा मंत्र तुम्हाला उपयोगी पडणार नाही असा शाप दिला. तेव्हा ते म्हणाले, हा मंत्र मला उपयोगी नसला तरी देवांना उपयोगी ठरेल. तुमचा क्षत्रियाशी विवाह होईल. हा मंत्र तुम्हाला अर्थात एक स्त्रीला शिकवल्यामुळे तुमच्या पिताजींना याचा उपयोग होणार नाही. ते देवलोकी निघून गेले. त्यानंतर शुक्राचार्यांचा मंत्र दैत्यांना कधीच उपयोगी पडला नाही. दत्तविप्रांच्या पत्नी म्हणाल्या, गुरुदेव, आता एकच कृपा करा. माझे सौभाग्य सुरक्षित राहील आणि आमचे कल्याण होईल असे एखादे प्रभावी व्रताचरण सांगा. श्री गुरु म्हणाले, तुम्ही सोमवारचे शिवव्रत करा. या व्रतात दिवसभर उपवास करावा आणि प्रदोष समयी शिवजींची पंचोपचारांनी किंवा षोडशोपचारांनी पूजा करून सायंकाळी भोजन करावे. स्कंदपुराणात या व्रताचे महात्म्य सांगणारी एक कथा आहे. मी ते सांगतो. आर्याव्रताचे राजा चित्रवर्मन यांच्या कन्या सीमंतिनी यांना 14व्या वर्षी वैधव्य योग आला आणि त्यांनी याज्ञवल्क्यांच्या पत्नी मैत्रेयी यांच्या उपदेशानुसार आपल्या कल्याण होण्यासाठी लहान वयातच सोमवारचे शिवव्रत आचरण्यास प्रारंभ केला. त्या 14व्या वर्षाच्या असताना चित्रवर्मनाने देवावर हवाला ठेवून इंद्रसेन राजांचे पुत्र चित्रांगद यांच्याशी त्यांचा विवाह लावून दिला. विवाहानंतर त्यांनी नवपेरिणी दाम्पत्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. एके दिवशी राजपुत्र चित्रांगद जलक्रीडेसाठी यमुनेवर गेले असताना पाण्यात बुडून अदृश्य झाले. त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे दोन्ही राजघराण्यावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. सीमंतिनीने अपार शोक केला. मग त्या माहेरीच राहिल्या आणि सोमवारचे शिवव्रत पूर्वीप्रमाणे दृढ श्रद्धेने आचरू लागल्या.
पुत्रनिधनामुळे इंद्रसेनाचे राज्यकारभार लक्ष नाही हे पाहून त्यांच्या गोत्रजांनी त्यांना व त्यांच्या पत्नींना कैद करून सर्व राज्य बळकावले. इकडे यमुनेत बुडालेल्या चित्रगंधांना नाग करण्याची तक्षाकडे नेले. ते शिवभक्त आहेत हे कळताच तक्षकांनी त्यांचा सन्मान केला आणि 3 वर्ष आपल्याकडेच ठेवून घेतले. मग दिव्य भेटवस्तू व अमोघ शस्त्रास्त्रे देऊन त्यांना निरोप दिला. त्या समयी आपल्या एका पुत्रांना त्यांच्या समवेत पाठवले. अश्वारूढ चित्रागंध पाण्यातून उसळी घेऊन बाहेर आले. त्या दिवशी सोमवार असल्यामुळे श्रीमतीने स्नानासाठी नदीवर आल्या होत्या. त्या विधवेच्या वेशात असूनही चित्रागंधने त्यांना ओळखले, पण त्यांच्या तेजस्वी स्वरूपामुळे श्रीमतींना त्यांना ओळखले नाही. चित्रागंधांनी त्यांची चौकशी केली. त्यांच्या संख्याकडून आपल्या राज्यातील वर्तमान ऐकून ते मनाहून चिडले होते. 3 दिवसांनी मी पुन्हा पती-पत्नीची भेट घडवतो असे सांगून ते निघून गेले. तक्षकांच्या पुत्रांनी राज्यसभेत जाऊन स्वतःचा परिचय दिला आणि चित्रगंधा समजा त्यांचे राज्य परत द्या, अन्यथा व्यर्थ प्राणास मुकाल असे स्पष्ट बजावले. त्यामुळे भयभीत झालेल्या चित्रगंधाचे गोत्रजांनी इंद्रसेनांना व त्यांच्या राणींना बंधमुक्त करून पुन्हा राजसिंहासनावर बसवले. तक्षक पुत्रांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व चित्रगंधाच्या भेटीस नेले. त्यावेळी आपल्या पुत्रांना सुखरूप पाहून त्यांना परमानंद झाला. पण मग चित्रगंध आर्यावर्तास आले. त्यांना जिवंत पाहून चित्रवर्मा व श्रीमतींचा आनंद गगनात मावला. राजांनी चित्रगंध व श्रीमतींनी यांचा पुन्हा विवाह लावला. तक्षक पुत्र स्वगृही परतले. मग त्या दोघांनी पुष्कळ वर्षे राज्य केले. हरि ओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.